बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगावामध्ये एका वकील तरुणीला क्षुल्लक कारणावरून अत्यंत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या तरुणीला गावातील सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात मारहाण करण्यात आली। तर या घटनेने बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आता सवाल उपस्थित केला जातो। काळं निळं पडलेलं शरीर, पाठीवर उठलेले वड, साकळलेलं रक्त, अमानुषतेचा कळस गाठणारी ही घटना आहे बीडच्या सनगावातली। लाऊडस्पीकरला विरोध केल्यानं या तरुणीला गावच्या सरपंचानं साथीदारांच्या मदतीनं जनावराप्रमाणे मारहाण केली आहे। पीडित वकील तरुणीला मायग्रेनचा त्रास आहे। ध्वनी प्रदूषणामुळे तरुणीच्या मायग्रेनच्या त्रासामध्ये आणखी भर पडते। लाऊडस्पीकर लावू नये, आवाज कमी करावा, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत तिनं तक्रार केली। तक्रारीमुळे सरपंचासह 10 साथीदारांकडून या तरुणीवर हल्ला केला गेला। शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपनं तिला बेदम मारहाण केली। मारहाणी दरम्यान महिला वकील बेशुद्ध पडली। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा। त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता। मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले आहे। मारहाण प्रकरणामध्ये सरपंच अनंत अंजानसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच हे सर्व आरोपी फरार झालेत। पण एका तरुणीला इतक्या निर्दयीपणे झालेली मारहाण पाहता बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय। अनंत अंजान, सरपंच सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा रपकाळ, नवनाथ जाधव, मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे, नवनाथ मोरे। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। पोलिसांवर विश्वास नाही, गुंडशाही जी आहे ती वाढत चाललेली आहे। सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे। मात्र महाराष्ट्र पोलीस सरकारच्या दबावामध्ये अगदी उलट करत आहे। तर आता खलनिग्रहणार्थ ही जी त्यांची भूमिका होती, सदरक्षणार्थच्या ऐवजी खल संरक्षणार्थ आणि सज्जनांच्या पाठीमागे महाराष्ट्र पोलीस लागलेली आहे। वकील तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे। राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांनी पीडित तरुणीच्या घरी भेट दिली। याशिवाय बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सविस्तर माहिती मागवली आहे। काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या। एवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये। ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतो आहे आणि जो गुन्हा होतो आहे त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात। आतापर्यंत काय होतं की गुन्हेगाराचे पळून जायचे, आता पकडलं जात आहे। त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे। त्या ठिकाणी त्या सरपंचाला असलेली मस्ती त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला। महिलेवर ज्या प्रकारे त्यांनी अत्याचार केलाय, मला वाटतं आता त्याच्यावर सुद्धा मोका लावावा अशी आमची मागणी राहील। वकील तरुणीला ज्या प्रकारे मारहाण केली गेली, अगदी त्याच प्रकारे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची मारहाण करत हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुखांना मारताना गॅस पाईप, लोखंडी रॉड, गाडीच्या क्लच वायर आणि बांबूनं हाल करत संपवण्यात आलं। तर या वकील तरुणीला काठ्या आणि पाईपनं
बेदम मारहाण केली. सुदैवानं ही तरुणी या हल्ल्यातनं बचावली आहे. त्यामुळे ही घटना पाहता बीड बिहार नव्हे तर तालिबान होत चाललाय का असा सवाल उपस्थित होतोय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.